नमस्कार, माळशेज कन्या पुष्पा क्रिएशनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते. आज मी तुम्हाला बाहीत सोप्या पद्धतीने कटिंग कशी करायची तर ते तुम्हाला सांगणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा. आज आपण 34 इंच मापाच्या छातीचे बाही काढणार आहोत. तर ती कशी काढायची तेच मी तुम्हाला आज या व्हिडिओमधून सांगणार आहे. तर चला आता व्हिडिओला सुरुवात करू. कुठलाही चार्ट न वापरता आपण इतक्या सोप्या पद्धतीने ही बाही काढणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप करू नका. तर हे बघा, आपल्या बाहीची उंची आहे 10 इंच. कोपरापर्यंत बाही आहे ही. 10 इंचामध्ये 1 इंच ॲड करून मी 11 इंचावर मार्किंग करून घेते. त्याच पद्धतीने या साईडला देखील मी 11 इंचावर मार्किंग करून घेते. हे डॉट आपण जोडून घेणार आहोत. दाखवल्याप्रमाणे अशी सरळ रेघ मारायची. आणि आपली छाती आहे 34 इंच. तर छातीचा चौथा भाग 8.5 इंच टाकायचा. 8.5 इंचावर मार्किंग करून घेते. हे 8.5 इंचाची मार्किंग केल्याच्या नंतर या पद्धतीने असा बॉक्स तयार करून घ्यायचा. आणि इथून आपल्याला कॅप हाईट टाकायची असते. कॅप हाईट टाकायची 3.5 इंच. मोठ्या बाईसाठी आपण 3.5 इंचाचं घेतो. आणि जर छोटी बाई असेल 4ची किंवा 5ची तर त्या बाईच्या उंचीच्या निम्मे घ्यायचे ही कॅप हाईट. इथून आतमध्ये 1.5 इंचावर मार्किंग करायची. आणि इकडून 1.5 इंचावर मार्किंग करायची. इथे मी सरळ लाईन मारून घेते. हे दोन्ही डॉट जोडून घेते. आणि नंतर आपल्याला बाहीचा आकार देऊन घ्यायचा. इथून सुरुवात करायची. या पद्धतीने असा बाहीचा आकार आला पाहिजे. हा झाला आपला हा बाहीचा आकार. आता इथं आपल्याला दंडगेर घ्यायचा खाली. दंडगेर आहे 5 इंच. त्यात शिलाई मार्जिन घ्यायची 1.5 इंच. आणि या पद्धतीने तिरकी लाईन मारून घ्यायची. आता आपण कटिंग करून घेऊ. खूप सोप्या पद्धतीने सांगितले आहे. अगदी नवीन शिकणाऱ्यांना सुद्धा सहज जमेल इतकी सोपी पद्धत आहे बाही कटिंगची. व्हिडिओ आवडला तर एक लाईक करा, सबस्क्राईब करा आणि मैत्रिणींबरोबर शेअर करायला विसरू नका. आता पुढच्या मोंड्याचा शेप कसा द्यायचा ते मी तुम्हाला सांगत आहे. तर या पद्धतीने 1 इंच पाठीमागे यायचं. आणि याप्रमाणे हा पुढच्या मोंड्याचा शेप बाहीला देऊन घ्यायचा. खूप सोपी पद्धत आहे ही. असा हा पुढच्या मुंड्याचा सेट झालेला आहे. कशी वाटली ही ट्रिक कमेंट करून नक्की सांगा. तर हे बघा, ही आपली बाही तयार झालेली आहे. हे बघा, ही बाही आपली तयार झालेली आहे. आणि मुंड्याचा शेप तुम्ही बघू शकता, एकदम प्रॉपर शेप निघालेला आहे. पाहू शकता तुम्ही, आकार पण खूप छान आलेला आहे. तर या पद्धतीने तुम्ही एकदा बाही नक्की ट्राय करून बघा आणि कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.